पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेना दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा चिंचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना कडक उत्तर दिले आहे, ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे। आपल्या सैनिकांचे बलिदान आणि त्यांचा पराक्रम देशाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण सर्वजण त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत। संपूर्ण भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही, केवळ मोठ्या गावात नाही, तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे, हे पोचलं पाहिजे। याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे। अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब, इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आपल्या सैनिकांनी दहशतवादी आणि त्याला पोषणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला। आपल्या सैनिकांच्या दणक्यामुळे पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले। शेवटी त्यांनी इतर देशांपुढे हात पसरवून हे युद्ध थांबवण्यासाठी गयावया केली। संपूर्ण महाराष्ट्राच्या तालुक्यापर्यंत यात्रा होत आहे, पण मी माननीय मुख्यमंत्री आभार मानतो, अभिनंदन करतो। त्यांनी खापरखेडा ग्रामपंचायत मध्ये येऊन ही यात्रा केली आणि तिरंगा यात्रेमध्ये ते सहभागी झाले। ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री तिरंगा यात्रेला आले आहे आणि मोठ्या संख्येने इथून माझी नजर जाते तिथपर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या धर्माचे, सांप्रदायिक, या ठिकाणी सर्व धर्माचे, सर्व समाजाचे, वारकरी संप्रदायाचे माजी सैनिक असा एकही वर्ग नाही की यात्रेमध्ये सहभागी नाही। कालच्याही कामठीच्या यात्रेमध्ये संपूर्ण समाज ढवळून निघाला, समाज मन ढवळून निघाला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा झाला आहे। संपूर्ण भारत देशाची जनता सैनिकाच्या मागे उभी झाली आहे। दहशतवादाच्या विरुद्ध लढाई सुरू झाली आहे आणि आता तर मोदीजी ठरवलं आहे की यानंतरचा दहशतवाद जर कुणी केला, आतंकवाद कुणी केला तर ते युद्ध म्हणून करू आणि त्यांना संपून टाकल्याशिवाय राहणार नाही, असं मोदीजींनी या ठिकाणी आपला संकल्प केला आहे। संपूर्ण जगाला आता विश्वास झाला आहे की भारत देश दहशतवादाविरुद्ध लढू शकतो आणि या जगातला दहशतवाद निपटवण्याची ताकद कुणामध्ये आहे? ती भारतामध्ये आहे, मोदीजीमध्ये आहे, हे आता त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी या दहशतवादाचा खात्मा करणाऱ्या आपल्या सैनिकांना मी नमन करतो, मोदीजींना त्या ठिकाणी आभार मानतो। अतिशय उत्साहवर्धक व देशभक्तीने प्रेरित अशा वातावरणात ही यात्रा संपन्न झाली। यावेळी आमदार डॉक्टर आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार राजू पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे,
जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, अशोकराव धोटे, किशोर चौधरी, अरविंद गजभिये, प्रफुल्ल मोहोटे, नितीन गोस्वामी, विपिन नाईक, आशिष फुटाणे, माजी सैनिक आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.